Welcome students in fifth video lecture of kinetic theory of gases and radiation. In last video we discussed the term root mean square velocity and the interpretation of temperature in kinetic energy. The root mean square velocity is square root of 3RT upon m0 and also they derive the equation of energy per molecule and which is 3 by 2 kBT. Now in this lecture we are going to learn the two important articles which are law of equipartition of energy and degrees of freedom. First we study the law of equipartition of energy. The word equipartition means equi means equal and partition means distribution. म्हणजेच इक्वल डिस्ट्रीब्युशन म्हणजे एनर्जीचं इक्वल डिस्ट्रीब्युशन. त्याच्या खाली त्याचं स्टेटमेंट दिलेलं आहे पहा. फॉर अ गॅस ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर द टोटल एनर्जी इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड in all possible energy modes with each mode having an average energy equal to 1/2 kBT. 1/2 kBT. This kB is the Boltzmann constant and T is the absolute temperature. म्हणजे हा स्टेटमेंट काय इंडिकेट करते ते पहा की कॉन्स्टंट टेम्परेचरला जी गॅस मॉलिक्यूलकडे जी टोटल एनर्जी आहे ती टोटल एनर्जी इक्वली डिस्ट्रीब्यूट होते पहा इन ऑल पॉसिबल एनर्जी मोड. म्हणजेच त्याचं मिनिंग आपण समजून घेऊ. सपोज दिस इज द गॅस मॉलिक्यूल विच इज मूविंग रँडमली in all direction. Suppose that along the x direction, along the z direction and along the y direction. Suppose this is the gas molecule. हा इथं गॅस मॉलिक्यूल आहे पहा या सेंटरला. मग this gas molecule, this when we move along the x direction it distribute the energy and this energy is 1/2 kBT. 1/2 kBT. मग जेवढी एक्स ॲक्सिसकडे डिस्ट्रीब्यूट होईल तेवढाच तो ज्यावेळेस वाय ॲक्सिसकडे जाईल त्या वाय ॲक्सिसकडे पण सुद्धा तेवढीच एनर्जी डिस्ट्रीब्यूट होते पहा 1/2 kBT. आणि सिमिलरली अलॉंग द झेड डायरेक्शन अँड विच इज ऑल्सो 1/2 kBT. 1/2 kBT. kB is the Boltzmann constant and this is the law of equipartition of energy. म्हणजेच ही टोटल एनर्जी त्या गॅस मॉलिक्यूलकडे किती आहे. दिस टोटल एनर्जी इज मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले टोटल एनर्जी पर मॉलिक्यूल इज इक्वल टू 3/2 kBT. 3/2 kBT. म्हणजेच हिचं आपण काय केलं आहे 3 मोडमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं इक्वली. ह्या डिवायडेड बाय 3. दिस 3 and 3 get cancel. The remaining term is 1/2 kBT and this 1/2 kBT it is the distributed in these 3 coordinate system along the x, y and z direction and this is called as the law of equipartition of energy. म्हणजेच एनर्जीचं इक्वल डिस्ट्रीब्युशन होतं का. समजा काही केसमध्ये त्याचे पॉसिबल मोड्स समजा 7 असतील. पॉसिबल मोड्स जर 7 असतील तर म्हणजे 7/2 kBT. This is the total average energy acquired by the gas molecule and this divided in 7 possible modes divided by 7. Then these 7 and 7 get cancelled. The each mode distribute the energy again 1/2 kBT. Actually this 7 number indicate the degree of freedom. नेक्स्ट आर्टिकलमध्ये आपल्याला ते डिटेलमध्ये स्टडी करायचं असेल. म्हणजेच थोडक्यात ह्या लॉ काय इंडिकेट करतो की ज्या वेळेस गॅस मॉलिक्यूल हा मोशनमध्ये असेल तर त्यावेळेस प्रत्येक मोडला
तो एनर्जी इक्वली डिस्ट्रीब्यूट करतो पहा. दिस इज द लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. नाउ वी नो दॅट द कायनेटिक एनर्जी ऑफ अ सिंगल मॉलिक्यूल. मग कायनेटिक एनर्जी आपण हे सुद्धा इक्वेशन आपण मागच्या कायनेटिक एनर्जी. मग सिंगल मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जी किती असेल? बिकॉज दिस मॉलिक्यूल मूव इन अ रँडम मोशन अलॉंग द एक्स वाय अँड झेड डायरेक्शन. मग अलॉंग द एक्स डायरेक्शन its kinetic energy is 1/2 mvx square. Along the y direction its kinetic energy is 1/2 mvy square, and along the z direction its kinetic energy is 1/2 mvz square. And addition of these three kinetic energy we get the total kinetic energy of this single gas molecule. Again this equation 1 represent the average kinetic energy, and which is represented by दिस सिम्बॉल लाईक दिस. ह्या सिम्बॉलने काय करतात की ॲव्हरेज कायनेटिक. मग याच्यात आपण हा जर कायनेटिक एनर्जी हा शब्द जर लिहिला त्याचं वाचताना कसं वाचायचं आहे? ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी. मग दिस द ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू द ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी अलॉंग एक्स डायरेक्शन, ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी अलॉंग वाय डायरेक्शन अँड ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी अलॉंग झेड डायरेक्शन. मग दिस ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी, but we know that the average energy per molecule is E is equal to 3/2 kBT. म्हणजे टोटल ॲव्हरेज एनर्जी किती असते? 3/2 when this gas molecule moves along the x, y and z डायरेक्शन. म्हणजे तो जर 3 डायरेक्शनने मूव्ह होत असेल तर त्याची ही ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी असते पहा 3/2 kBT. मग याचं आपण इक्वली जर डिस्ट्रीब्युशन केलं, आत्ताच आपण पाहिलं होतं, जर याचं आपण इक्वली डिस्ट्रीब्युशन केलं तर सच एनर्जी इज 1/2 kBT. म्हणजेच लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी काय इंडिकेट करतो आहे की जेवढी एक्स डायरेक्शनला एनर्जी डिस्ट्रीब्यूट होईल तेवढीच वाय डायरेक्शनला आणि तेवढीच झेड डायरेक्शनला. म्हणून इथं आपण काय केलं आहे, हे इक्वल टू साईन इथं घेतलेलं आहे पहा. मग दिस ॲव्हरेज एनर्जी इज 1/2 kBT. ती किती असते? 1/2 kBT. मग ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 kBT. म्हणजे एक्स ॲक्सिसला किती एनर्जी डिस्ट्रीब्यूट झाली? 1/2 kBT. वाय ॲक्सिसला 1/2 kBT आणि झेड ॲक्सिसला 1/2 kBT. ॲडिशन ऑफ दिस थ्री वी गेट द 3/2 kBT. 1/2 प्लस 1/2 प्लस 1/2 and kBT is the constant, that is the 3/2, and this is the total average energy acquired by the gas molecule when which is perform the three possible modes of the motion, and this is the law of equipartition of energy. मग याच्यामध्ये एक कंडिशन महत्त्वाची पहा. हा लॉ केव्हा व्हॅलिड असेल? दिस लॉ इज व्हॅलिड फॉर हाय टेम्परेचर. It is valid for high temperature, and not for extremely low temperature. म्हणजेच हाय टेम्परेचरला का व्हॅलिड होईल? बिकॉज ऑफ when the high temperature is provided to the gas molecule, then this gas molecule acquire the kinetic energy. मग त्याच्याकडे एनर्जी तो ॲक्वायर करेल आणि ती एनर्जी जर त्याला मिळाली तरच तो इक्वली डिस्ट्रीब्यूट करेल. बट ॲट एक्स्ट्रीमली लो टेम्परेचर इट्स मोशन इज व्हेरी स्लो और इट इज द निग्लिजिबल, अँड व्हेन इट डज नॉट हॅव द मोशन देन इट कॅनॉट डिस्ट्रीब्यूट द एनर्जी. दिस इज द इम्पॉर्टंट कंडिशन फॉर व्हेरिफिकेशन ऑफ लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी, अँड विच इज इट इज द व्हॅलिड फॉर हाय टेम्परेचर. Now next article is the degrees of freedom. In short, हा शब्द आपल्याला बऱ्याच वेळा वापरायचा आहे, त्याच्यामुळं आपण डिग्रीज ऑफ फ्रीडम शॉर्टमध्ये DOF असं पण बऱ्याच वेळा लिहिणार आहोत पहा. DOF, डिग्रीज ऑफ फ्रीडम. मग डिग्रीज ऑफ फ्रीडम is defined as
is defined as the number of motions can be performed by atoms of one molecule, the degree of freedom. मग this motion may be translational. Translational means the gas molecule moving along the straight line, just like that. In rotational motion means the gas molecules which is move around its fixed axis. This is the rotational motion. And vibrational motion, the gas molecule which is move about its mean position, up and down, on to and fro. These are the possible motions. म्हणजेच डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजे काय की ज्यावेळेस गॅस मॉलिक्यूल किती पॉसिबिलिटीने तो मूव्ह होईल किंवा किती मोशन तो परफॉर्म करेल तोच इंडिकेट करण्यासाठी डिग्रीज ऑफ फ्रीडम ही टर्म वापरली जाते पहा. तो कन्सेप्ट काय आहे तो आपण या ठिकाणी समजून घेऊ. सपोज दॅट द गॅस मॉलिक्यूल विच इज perform the translational motion means, for example, first the translational motion, these gas molecules moves along the straight line. Suppose this is the x axis. म्हणजे कुठलाही पार्टिकल जर स्ट्रेट लाईन परफॉर्म करत असेल तर इट शोज द ओनली वन कॉर्डिनेट्स किंवा त्याच्या एकाच कॉर्डिनेट सिस्टीममध्ये चेंज झालेला असेल आणि तो असेल एक्स. बाकीचे त्याचे 2 कॉर्डिनेट्स हे काय असणार आहेत 0 असणार आहेत. त्याच्यामुळं इथं एकच पोझिशन त्याची चेंज होती आणि ती पोझिशन असेल एक्स. म्हणून याचा जो डिग्री ऑफ फ्रीडम आहे इट्स डिग्री ऑफ फ्रीडम इज 1. नाव इन सेकंड केस व्हेन गॅस मॉलिक्यूल परफॉर्म द रोटेशनल मोशन, जर तो रोटेशनल मोशन परफॉर्म करत असेल तर सपोज दिस इज द फिक्स ॲक्सिस and along this axis this gas molecule which is the suppose this is the gas molecule which is moves along this axis. ज्यावेळेस तो गॅस मॉलिक्यूल ॲक्सिस भोवती मूव्ह होईल देन इट शो चेंजेस द 2 कॉर्डिनेट्स. सपोज these 2 कॉर्डिनेट्स आर एक्स अँड वाय. याचे 2 कॉर्डिनेट्स काय झाले असतील चेंज झालेले असतील. त्याच्यामुळं याची डिग्री ऑफ फ्रीडम किती असणार आहे डिग्री ऑफ फ्रीडम इज 2 फॉर रोटेशनल मोशन. In third case, when it shows the vibrational motion, when particle perform the vibrational motion about its mean position up and down, again in this case there are 2 coordinates are changed and due to this in third case the degree of freedom again 2. त्याची डिग्री ऑफ फ्रीडम किती असणार आहे 2 and this is the degree of freedom. म्हणजे तो किती पॉसिबल मोडने मूव्ह होईल तीच पॉसिबल मोड्स हे त्याचे काय असणार आहे डिग्रीज ऑफ फ्रीडम. दिस डिग्रीज ऑफ फ्रीडम ऑल्सो बी डिफाईन्ड ॲज द टोटल नंबर ऑफ कॉर्डिनेट्स or independent quantities required to describe the position and configuration. पोजिशन मीन्स आत्ताच आपण जस्ट एक्सप्लेन केलं की पोजिशन म्हणजेच काय आपण त्याचं एक्स कॉर्डिनेट वाय कॉर्डिनेट किंवा झेड कॉर्डिनेट डिफाईन करतो तीच पोजिशन अँड कॉन्फिगरेशन वेदर इट्स मोशन व्हायब्रेशनल ऑर रोटेशनल ऑर ट्रान्सलेशनल ऑफ द सिस्टीम कम्प्लिटली. दिस इज कॉल्ड ॲज द डिग्रीज ऑफ फ्रीडम. पुन्हाच इथं परत एक्सप्लेन केलेलं आहे पहा. इफ मॉलिक्यूल मूव्ह अलॉंग द स्ट्रेट लाईन म्हणजे ट्रान्सलेशनल मोशन परफॉर्म करत असेल तर त्याचा फक्त एकच कॉर्डिनेट चेंज झालेला असेल त्यावेळेस त्याची डिग्री ऑफ फ्रीडम किती असणार आहे 1. इन सेकंड केस इफ मॉलिक्यूल मूव्स इन अ प्लेन, सपोज दिस प्लेन इज द 2 डायमेन्शन अँड ड्यू टू दिस इज 2 coordinates आर चेंज अँड इज डिग्री ऑफ फ्रीडम इज 2. इन थर्ड केस विच इज द मूव्ह रँडमली इन अ स्पेस म्हणजे त्याचं मोशन ही 3 डायमेन्शनमध्ये असेल त्यावेळेस त्याचे हे 3 पोझिशन चेंज झालेले असतील एक्स वाय अँड जे केस देअर आर 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम. त्यावेळी त्याची डिग्री ऑफ फ्रीडम किती असणार आहे 3 असणार आहेत. व्हेन द पार्टिकल परफॉर्म 3D डायमेन्शन. मग दिस डिग्री ऑफ फ्रीडम डिपेंड्स ऑन मग 3 फॅक्टरवर डिग्री ऑफ फ्रीडम डिपेंड असेल पहा. मग ते 3 फॅक्टर कोणते आहेत. फर्स्ट वन इज द ॲटॉमिसिटी. Atomicity means whether the gas molecule is monoatomic, diatomic or triatomic. Again it is depends on the geometric structure. मग त्याचं
त्या गॅस मॉलिक्यूलचं जॉमेट्रिक स्ट्रक्चर कसं आहे, इट इज द लिनियर ऑर नॉन लिनियर. नंतर एक्झाम्पलवरून आपण ते पुन्हा स्टडी करू. अँड इट इज ऑल्सो डिपेंड्स ऑन द टेम्परेचर ऑफ द गॅस. ह्या 3 फॅक्टरवर डिग्री ऑफ फ्रीडम काय असणार आहे, डिपेंड असणार आहे. वी सी द सम एक्झाम्पल्स ऑफ द डिग्रीज ऑफ फ्रीडम. Suppose first one is the monoatomic molecule. मोनो मीन्स सिंगल, की ज्या गॅस मॉलिक्यूलमध्ये फक्त सिंगल ॲटम प्रेझेंट असेल. आताच आपण डिफाईन केलं आहे की डिग्री ऑफ फ्रीडम डिपेंड्स ऑन द 3 फॅक्टर्स: ॲटॉमिसिटी, जॉमेट्रिकल स्ट्रक्चर अँड दी टेम्परेचर. त्यातला हा पहिला फॅक्टर आहे ॲटॉमिसिटी. मग आता ॲटॉमिसिटी म्हणजेच काय, तो मोनो ॲटॉमिक आहे का डाय ॲटॉमिक आहे, ट्राय ॲटॉमिक आहे. आपण पहिलं एक्झाम्पल घेऊया मोनो ॲटॉमिकचं. मग मोनो ॲटॉमिकचे एक्झाम्पल काय आहे, कार्बन, हेलियम, निऑन, ऑर्गॉन एक्सेट्रा. मग डिग्री ऑफ फ्रीडमचा जनरल फॉर्म्युला आहे पा, जनरल फॉर्म्युला, द डिग्री ऑफ फ्रीडम इज इक्वल टू 3n minus r. This is the very important formula to calculate the degree of freedom. What is n? N, it is the number of atoms. R is the independent relations or it is the restriction. आता मोनो ॲटॉमिकमध्ये हे R 0 असणार आहे. ज्यावेळेस डायॲटॉमिक आणि ट्रायॲटॉमिक असेल त्यावेळेस त्याची किती बॉन्डिंग दुसऱ्या ॲटमशी झाली आहे त्यावर त्याचं इंडिपेंडंट रिलेशन डिपेंड असेल. मग n, it is the number of atom. For monoatomic n is equal to 1, for diatomic n is equal to 2 and for triatomic n is equal to 3. म्हणजे त्यानुसार आपल्याला n इथं सिलेक्ट करायचं आहे. मग आपण एक एक्झाम्पल घेतलं आहे पा मोनो ॲटॉमिकचं. मग मोनो ॲटॉमिकमध्ये मोनो मीन्स सिंगल, त्याच्यामध्ये फक्त काय असतो आहे, एकच ॲटम प्रेझेंट असतो. म्हणजे तिथं n इज इक्वल टू किती असणार आहे, n इज इक्वल टू 1 आणि r इज इक्वल टू 0. कारण सिंगल ॲटम असल्यामुळं त्याचं कोणाशीच बॉन्डिंग झालेलं नसेल त्यावेळेस त्याचं इंडिपेंडंट रिलेशन किती असणार आहे, 0. r इज इक्वल टू 0. सबस्टिट्यूट धीस 2 व्हॅल्यूज इन धिस इक्वेशन. स्टँडर्ड फॉर्म्युला ऑफ द डिग्रीज ऑफ फ्रीडम. मग डिग्रीज ऑफ फ्रीडम 3 इंटू n. n किती आहे, 1 आहे. r किती आहे, 0. मग हे डिग्री ऑफ फ्रीडम किती येईल, 3 असेल. डिग्री ऑफ फ्रीडम इज 3 इन मोनो ॲटॉमिक मॉलिक्यूल. नाव द सेकंड एक्झाम्पल इज द डायॲटॉमिक मॉलिक्यूल. मग डायॲटॉमिक मॉलिक्यूल पा, डाय मीन्स 2. हाऊ मेनी ॲटम्स आर प्रेझेंट, देर आर 2 ॲटम्स. द एक्झाम्पल्स आर ऑक्सिजन, नायट्रोजन, CO, SCl. म्हणजेच काय, O2 म्हणजे 2 ऑक्सिजन आहेत, N2 CO एक कार्बन आणि एक ऑक्सिजन आणि SCl एक हायड्रोजन आणि एक क्लोरीन. मग आता इथं पहिल्या आपण समजा 2 हे पहिलं एक्झाम्पल घेतलं आहे पा. मग हा एक ऑक्सिजन आहे, हा एक ऑक्सिजन आहे. मग दोघांमध्ये एक बॉन्डिंग आहे पा, म्हणजे दोन्ही एकमेकाला बॉन्ड झालेले आहेत. म्हणजे यांचं एक हे काय झालं, इंडिपेंडंट रिलेशन ह्या केसमध्ये. म्हणजे ही जी त्यांची बॉन्डिंग असणार आहे, हाऊ मेनी बॉन्ड्स, देर आर 1 बॉन्ड, ते इंडिपेंडंट रिलेशन इज 1. म्हणजे सगळ्या याच्यामध्ये 4ही केसेसमध्ये इंडिपेंडंट रिलेशन किती असणार आहे, 1 असेल. दिस इज द इंडिपेंडंट रिलेशन, r इज इक्वल टू 1. मग हाऊ मेनी ॲटम्स आर प्रेझेंट, देर आर 2 ॲटम्स आर प्रेझेंट, दॅट इज n इज इक्वल टू 2. Substitute this value in standard formula, that is 3n minus r. Again we get the 3 into 2, n is equal to 2 and r is equal to 1. 3 into 2 minus 1, we get the 5. When the in case of diatomic molecule the degrees of freedom is 5. Now third case, triatomic molecule. In triatomic molecule there are 3 atoms are present. 3 atoms are present. In this case there are 2 conditions. मग आपलं आता इथं आपण डिग्री ऑफ फ्रीडम कशावर डिपेंड आहे, आपण 3 फॅक्टर पाहिले होते, ॲटॉमिसिटी आणि दुसरं आहे जॉमेट्रिकल स्ट्रक्चर आणि तिसरं होतं टेम्परेचर. मग जॉमेट्रिकल स्ट्रक्चर म्हणजे काय, आता ते इथं लक्षात येईल, लिनियर किंवा नॉन लिनियर. आता पहिल्यांदा आपण लिनियरसाठी पाहू, नंतर नॉन लिनियर पाहू. लिनियर म्हणजे स्ट्रेट लाईन. मग ट्रायॲटॉमिकचे एक्झाम्पल काय आहेत, कार्बन डायऑक्साईड आणि H2O वॉटर. मग CO2
ऑक्सिजन किती आहेत 2 आणि कार्बन किती 1, म्हणजे 2 ऑक्सिजन आणि कार्बन 1 म्हणजे 3 झाले, म्हणजे हा काय झाला ट्राय ॲटॉमिक. मग तसंच ऑक्सिजन 1 आणि हायड्रोजन 2 H2O आणि इथं सुद्धा किती ॲटम प्रेझेंट आहेत 3 ॲटम प्रेझेंट आहेत. मग आपण त्याचं एक जॉमेट्रिकल स्ट्रक्चर पाहिलं आहे. जॉमेट्रिकल स्ट्रक्चर ऑफ कार्बन डायऑक्साईड ते इथं रिप्रेझेंट केले पहा. सेंटरला कार्बन आहे आणि साईडला 2 ऑक्सिजन आहेत. मग आता इथं इंडिपेंडंट रिलेशन किती आहेत, इंडिपेंडंट रिलेशन हा एक इंडिपेंडंट रिलेशन आणि इथं एक इंडिपेंडंट रिलेशन, म्हणजे हे 2 इंडिपेंडंट रिलेशन झाले पहा. म्हणजे 2 बॉन्डिंग इथं तयार झाली आहे. दीज आर द इंडिपेंडंट रिलेशन. मग वी टेक द R इज इक्वल टू 2. आणि हाऊ मच ॲटम, देर आर 3 ॲटम, 1 ऑक्सिजन, 2nd कार्बन अँड 3rd ऑक्सिजन. मग वी टेक द N इज इक्वल टू 3. मग सबस्टिट्यूट this value in this formula 3n minus r. What is n? N is 3 and what is r? R is 2. The we get 3 into 3 minus 2. The degrees of freedom is 7. Degrees of freedom is 7. In second case, when the geometrical structure is non-linear, जर geometrical structure जर non-linear असेल, non-linear म्हणजे काय की ते एका स्ट्रेट लाईनमध्ये असेल, मग ते कसंही असेल. समजा आपण इथं आता ह्या केसमध्ये आपण H2O हा आपण काय केला आहे ट्रायंग्युलर शेपमध्ये घेतला आहे. ह्या इथं दाखवलेला आहे H2O, 2 हायड्रोजन हे आणि हा 1 ऑक्सिजन H2O. मग आता ह्या केसमध्ये H2O की याच्यामध्ये इंडिपेंडंट रिलेशन किती आहे 3. इथं एक बॉन्डिंग तयार झाली पहिली, 2nd बॉन्डिंग 2 अँड 3rd बॉन्डिंग 3, म्हणजे इंडिपेंडंट रिलेशन किती आलेत 3 आलेत. R इज इक्वल टू 3 आणि इट इज ऑल्सो ट्राय ॲटॉमिक. ड्यू टू दिस वी टेक ॲज अ N इज इक्वल टू 3. सबस्टिट्यूट धिस व्हॅल्यू इन डिग्री ऑफ फ्रीडम 3n minus R, 3 into 3 minus independent relation is 3 and we get the calculation 6. When the geometrical structure is non-linear in triatomic, then degree of freedom is 6. म्हणजे ह्या पद्धतीने आपल्याला डिग्री ऑफ फ्रीडम कॅल्क्युलेट करता येतं पहा. ठीक आहे. आय होप यू अंडरस्टँड these articles. See you in the next video. Thank you.